बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ज्याला सुरुवात होती किरण शिंदे इकडनं सुरुवात करेल. या सीझनला किरणचा पहिला चेंडू बनणार. तर इकडनं आपण पाहतोय बॅटिंग एन कडनं देव 11च्या वतीनं ऑन स्ट्राईक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत भरत कदम. पहिला बॉल सूचित करण्याचा प्रयत्न होता, थोडासा उलटा पुलटा. नक्कीच लागलं तर नशिबावरती नक्कीच कुठेतरी आपण पाहतो. परंतु त्याच युक्तीप्रमाणे इथे मात्र भरत कदमला फटका खेळायचा होता रिव्हर्स. नक्कीच भरत कदमला मी या पर्वामध्ये पाहतोय आणि नक्कीच आज तो त्याच्या भन्नाट फॉर्म मध्ये असणार, लयामध्ये असणार. नॉन स्ट्रायकिंगला हरीश नवले आहेत, दिनेश बोडके आहेत. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटच्या आतील काढा घेऊन चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठ मोहरा झालाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये बघता बघता आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय. 3 धावा ज्या धाव बलकावरती पळून पूर्ण होत आहेत. सुरेख गुड रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल. चांगल्या रीतीने कामगिरी करणार का आज भरत कदम? चांगल्या रीतीने कॅप्टनची भूमिका कॅप्टनची असणार का? कर्णधार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो दिनेश बोडके, जो ऑन स्ट्राईक तयार झालेला आहे. अडचणी तर अनेक येत राहतात, त्या अडचणींचा सामना करायचा असतो भावांना आपल्याला. बघूया किरण शिंदे की दिनेश बोडके. यावेळी चांगला फटका समोरच्या बाजूस नो मॅन्स लँड मध्ये साइड स्क्रीन वरती जाणारा, परंतु वाह, अफलातून सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातंय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हो हो कार नकार, हो कार नकार, परंतु इथे सेफ आणि सुंदररित्या खेळाडू तिथे मात्र पोहोचतायत. दिनेश बोडके आतापर्यंत पाहिले गेले तर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सुद्धा 3 धावा आल्यात. म्हणजे दोघांकडे पाहिलं ना, भरत कदम आणि दिनेश बोडके अर्थातच नन्नू आहे. नक्कीच एखाद्याला टोपण नाव असतं तसं त्याचं नन्नू आहे. आपण पाहतो मित्रांनो, जर विचार केला तर 2 वेळेस 3-3 धावा धावणं सोपं काम नाहीये आणि तेच करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. अशक्य ते शक्य करिता नक्कीच आता शक्य होतं, त्याला शक्य करण्यासाठी प्रयत्न लागतात. किरण शिंदेला आम्ही पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य देवरोड इन कडनं. हो, यावेळेस चांगला चेंडू होता, रिव्हर्स खेळायचा होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा भरत कदम अनसक्सेसफुल ठरतील मैदानाच्या आतमध्ये. भारत कदम हे जे नाव आहे त्यांचं आपण पाहतो. चांगला बॉल पाहायला मिळाला, घुटना टेकत अगदी दोन्ही घुटणे त्याने जमिनीला समांतर टेकवले आणि फटका जोरदार वेगानं मारायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू डॉट आलाय. किरण शिंदेने त्याची कामगिरी आता चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न तो ठेवतोय. 6 धावाच्या धावपलकावरती आहेत. देव 11 एका बाजूनं बॅटिंग करतीये. आपण पाहतो अमित दादा तरच देखील आमच्या समोर जोडले जातात व्यासपीठावरती. नितांत क्रिकेटची आवड असणारं व्यक्तिमत्व. आयुष्यामध्ये असे मित्र कमवा की जे तुम्हाला वेळेला उपयोगी पडतील आणि जीवाला जीवलग देणारे साथीदार कमवा. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज जी काही लयबद्धता शिस्तबद्धता चालू आहे ना, स्पोर्टमॅन स्पिरिट, नक्कीच आपण पाहतोय डिसिप्लिन क्रिकेट मावळचं हे जे नाव आहे ना, नाव मात्र चांगल्या रीतीने जोपासण्याचं काम प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आपल्या मावळ क्रिकेटला पुढे नेण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय हो, यावेळेस इथे मात्र सुंदर चेंडू होता, पंचाकडे थोडीशी अपील केली जाते. पंच अपील भेटाळून लावतायत आणि बंज सांगतायत देखील मेन बंज. हा डाव मात्र पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील पहिले षटक संपलं जातंय. धावबलकावरती धावा येतात त्या फक्त आणि फक्त बिनबाद 6 धावा. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याकडनं.
बॅटिंग करत असताना आम्ही पाहतोय आकाश इकडनं पाहायला गेले तर नवीन गोलंदाज आकाश येत आहेत. तर आता दिनेश बोडके ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. ओहो, इथे देखील रिवर्स मारायचा होता दरम्यान इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील राहिला. दरम्यान फेकी केली, एक धाव मिळाली आहे त्या ठिकाणी आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय ज्या इथे धावबलकावरती वाढ होत आहेत. 7 धावा. आयुष्यामध्ये मित्रांनो 7 असेल चांगल्या मित्राची तर एक चांगली मैत्री पाहायला मिळते. आयुष्यामध्ये 7 असेल एक चांगल्या भावाची तर एक चांगला परिवार पाहायला मिळतो. त्याच रीतीने क्रिकेट खेळ देखील तसाच आहे. 2 भागधारक जर इथे मात्र चांगल्या रीतीने एखाद्या खेळपट्टीवरती टिकले तर एक चांगला असा स्कोर कार्ड उभा राहतो, एक खातं उभं राहतं. त्याचप्रमाणे आम्हाला देखील पाहायचंय मित्रांनो इथे दिनेश आणि भारत कदम मैदानाच्या मध्ये टिकून राहणार का. दरम्यानच्या कालावधीमध्ये भारत कदमचं आक्रमण झालंय, हल्ला बोल झालाय आणि चेंडू बघता बघता निघून जातोय. हसते हसते कट जाए रस्ते, ये रास्ते है 4 के, मिलेगा 4 रन चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आता आमचे डीजे मास्टर देखील सांगतायत चांगल्या रीतीने त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. डीजे मास्टरांचं नाव आमच्यापर्यंत अद्याप आलेलं नाही, तुमचं देखील कौतुक आहे. परंतु आपण इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भारत कदमने आता आक्रमण सुरू केलंय जरूर. इथे आकाश यांच्यावरती फटका आलाय आणि धावफलकावरती धावा येत आहेत त्या 11 धावा. संघर्ष आणि संघर्ष, तोडीस तोड उत्तर. हो, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. नक्कीच आपण सूचित करण्याचा प्रयत्न केला भारत कदमनं, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला बॅट आणि बॉलचा संपर्क दूरवरती राहिला, इथे चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. आदळापट करण्याचा प्रयत्न, आदळापट झालीये आणि हा बॉल फेकून दिलाय भारत कदमनं सीमारेषेच्या पलीकडे. वाघांची दहाड फोडलाय पहाड, छत्रपती शिवरायांची तलवार हा गेलाय षटकार. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. इथे आपल्याला पाहायला मिळालं पहिलं षटक जे मार्गस्थ होतं, परंतु नंतर भारत कदमनं जे काही आक्रमण सुरू केलं आपण पाहतो त्याच्याकडे थोडीशी नजर टाकूया. 9 चेंडूमध्ये 17 धावा त्याने केलेला आहे. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थोडसा नक्कीच रिफ्लेक्शन मध्ये तुम्ही देखील पाहू शकता त्याने तिथे मात्र थोडं दाखवलं मला या प्रकारे थोडंसं खालून मारणं गरजेचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. आपण पाहतोय एक सुंदर आणि एक मोठी मानाची स्पर्धा भावी नगरसेवक चषक 2025 अचानक बॉईज यांच्या आयोजित आणून आणि निर्माणातून झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. नक्कीच एक जोरदार धमाका आपण पाहतोय. ओव्हर संपली गेली आहे. 21 झाल्यात, 21 धावा आल्या धावबलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. डीजे आपण पाहतोय सेकंड राऊंड जो होणार आहे, दुसऱ्या फेरीचा जो सामना आपण पाहतोय जे होतील याच्यानंतर तुम्ही नक्कीच पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं गेलं मित्रांनो तर काय पाहायचं तर क्रिकेटच्या मैदानावरती एकच पाहायचं, मोठा खेळाडू आपल्याला त्याच्याकडून काय आदर्श घेता येईल ना एवढंच पाहायचं. परंतु नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो,
क्रिकेट आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, ज्या क्रिकेटच्या खेळानं पूर्ण भारतीयांना आणि पूर्ण या देशाला वेड लावलेला आहे. तोच खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. यानंतर होणारी जी मॅच आहे आपण पाहतोय ती मॅच थोड्या वेळामध्ये धावा येत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावबलकावरती वाढ होतीये. धावबलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत, त्यात 23 धावा. आता कुठेतरी धावबलकाला इथे आकार द्यावा लागणार आहे. दिनेश बोडके एका बाजूने खिंड लढवतोय, दुसऱ्या बाजूला मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भारत कदम जी जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. हो, या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळालाय पॉइंटच्या दिशेमध्ये, फक्त टॅप केला चेंडूला, आवाज देखील तितका सुंदर आला आणि बघता बघता 2 धावा ज्या धावबलकावरती पडून पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा मला पाहायला मिळत आहेत. 25 धावा ज्या धावबलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो कशा रीतीने इथे धावा गोळा केल्या जाईल. हारजीत होतच असते. आज मावळ तालुक्याचे 8 संघ आम्हाला या मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळाले. चांगला चेंडू होता, खुल्या टप्प्याचा बॉल होता. किरणला मी पाहतोय पुन्हा एकदा वैयक्तिकरित्या दुसरा आहे, सांघिक तिसरा आहे. षटक टाकण्यासाठी तो सज्ज झाला होता. गोलंदाजी चांगल्या रीतीने तो हाताळतोय, म्हणजे इथे कमबॅक करून देणारी गोलंदाजी किरण शिंदे यांची आहे. धावा तो वाचवतोय पूर्णपणे आणि इथे भारत कदम आणि दिनेश उर्फ नन्नूला जागेवरती जकडून ठेवलंय. थोड्याशा आता बेड्या पायामधला काढाव्या लागतील आणि इथे फटकेबाजी करावी लागेल नन्नू आणि भारत कदम. चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र गॅप मध्ये मारण्याचा फटका होता. लॉंग ऑफ मध्ये फटका जरूर मारायचा होता. बॅट आणि बॉल आपण पाहिले गेले तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका जाणार होता. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या कामगिरी चालू आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं ना सुंदररित्या किरण शिंदे चांगली कामगिरी करतायत. हो, रबस करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, नादामध्ये होते. बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. इकडनं नक्कीच आरोळी आले होती. 2 बॉल मध्ये काहीतरी वेगळं जर झालं तर होईल, परंतु किरण शिंदे थोडीशी अपीलमध्ये जोश कमी पाहायला मिळाला आणि ते पंच सांगत असतील की मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय 1 धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेले. धावबलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल 27 धावा. नक्कीच आपण पाहतोय एलबीची विकेट या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही याची तुम्ही देखील नोंद घ्या. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये किरण शिंदे यांचा पुढचा बॉल यावेळेस ये तो आना बाकी है मैदान के अंदर. दिनेश नाम का शेर अभी भी बाकी है. पहिल्या डावामध्ये पहिले 2 चेंडू अनसक्सेसफुल झाल्यानंतर तिसरा चेंडू बॅटला कनेक्ट झाला, सक्सेसफुल गेलाय. ब्युटिफुल षटकार, 6 धावा. आपण पाहतो धावबलकावरती येत आहेत त्या 33 धावा. 3 षटकांचा खेळ जो संपला गेलाय. नक्कीच पाहिलं गेलं तर दिवाळी देखील सुरू आहे. दिवाळीमधला आज एक मोलाचा आणि मानाचा दिवस मानला जाणार म्हणजे भाऊबीज. नक्कीच भावाचं आणि बहिणीचं नातं हे असंच अतूट राहू द्या. पण जर आपण पाहिलं गेलं ना या क्रिकेट खेळाडूंना काय पाहिजे, त्यांच्या बॅटचं जे नातं आहे ना ते, आणि नक्कीच या सीमारेषेच्या आतमध्ये गेले ना त्यानंतर जिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कित्येकदा देखील पाहिलं गेलं आहे खेळाडू एकमेकांसोबत आपण पूर्णपणे पाहतो चर्चेमध्ये राहत असतात. परंतु इथे जर विचार केला आज चर्चा कोणाची होणार दिवसभरामध्ये तर अनेक खेळाडूंनी चांगले इफोर्ट्स दिलेला आहे. समीर शिंदेने समोरच्या बाजूस अडवलेला चेंडू, त्यानंतर आनंद नडारने घेतलेला झेल, असे अनेक दृश्य जे आहेत ना ते प्रत्येकाच्या मनामध्ये राहून आणि जागा करून जाणारे आहेत. मित्रांनो आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर कशा रीतीने खेळ केला तर आता 3 षटक आणखीन बाकी आहेत. पहिल्या धावातील 18 बॉल अजूनही बाकी आहेत. 33 आल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप येत आहेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये संदीप कशा रीतीने कामगिरी करणार, कारण इथे आपण पाहतो संदीप आलेत. पाहूया कशा रीतीने
कामगिरी केली जाईल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भारत कदम. ओहो, शपल होऊन खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येतो भारत कदम आहे. सो ब्युटिफुल, सो इलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार मारलाय भारत कदमनं. मैदानाच्या आतमध्ये विचार करूया. आपण पाहतो मित्रांनो कशा रीतीने कामगिरी केली जाते. तर इथे सुंदररित्या कामगिरी करतायत भारत कदम. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सुंदररित्या कामगिरी सुरू केली. आता पुन्हा एकदा स्विच करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॅट वरती बॉल तर पाहायला मिळत नाही. थोडस खालच्या बाजूस लागून जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मध्ये त्याने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती येत आहेत त्यात 40 धावा. 14 बॉल मध्ये 24 भारत कदम खेळत आहेत आणि भागीदारी साथ देण्याचं काम इकडे आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये 14 धावा. नन्नू बोडके यांना पाहतो. नक्कीच आपण पाहतो. हो, यादी देखील त्यांनी दाखवलं होतं आम्ही फिरणार आहोत, परंतु फिरले आणि बॉलला देखील पाठवले तिकडं सीमारेषेच्या बार. रिव्हर्स पुन्हा एकदा या ठिकाणी स्विच हिट सक्सेसफुल. हा बॉल सीमा बार आलाय. लय भारी चौकार. 4 धावा. आपण पाहतो मित्रांनो हा बॉल पाहायला गेले तर व्हाईट बॉल आहे. अगदी आमचे महाराष्ट्र पोलीस साहेब नक्कीच ऑन ड्युटी जरी असले तरी युट्यूबच्या माध्यमातून थेट आनंद घेत आहेत. महाराष्ट्र पोलीस साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो, यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडूचा पाठला करतील. दरम्यान इथे वा सुंदररित्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले आणि भारत कदम यांच्यासाठी प्राइज येत आहे. 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतो. पण पूर्ण होत आहे 2 धावेच्या मदतीने धावबलकावरती येत आहेत त्या 47 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भारत कदम साठी जे प्राइज आहे, जर लागोपाठचे 3 षटकार तुम्ही जर खेळत असाल तर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत तिथे. हो, या दरम्यान सुंदररित्या चेंडू आदळला गेलाय आणि आपण पाहायला गेलं मित्रांनो तर एक चेंडू डॉट येतोय. भारत कदम साठी जे प्राइज असणार आहे याची तुम्ही नोंद घ्या. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहेत. या दरम्यान जर विचार केला तर आता किती पद धाब्यांचा डोंगर. देवरोड परिसरामध्ये एक मानाची आणि मोठी सन्मानाची स्पर्धा जी सुरू आहे. भावी नगरसेवक चषक 2025 अचानक बॉईज आयोजित. नक्कीच मोठं आणि दिमागदार आयोजन नियोजन. पुन्हा एकदा नक्कीच सूचित करण्याचा प्रयत्न होता. दाखवलं होतं आधीच स्पिन थोडंसं फिरणार आहे आणि त्या दरम्यान इथे मात्र हा बॉल येईल डॉट बॉल आणि 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. बनवला गेला 47 धावा. आता उर्वरित 12 बॉल मध्ये किती येणार आपण हे देखील पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय अंपायर थोडस वेळेकडे तुम्ही देखील पहा, कारण 30 मिनिटांमध्ये डाव जर हो सुंदर फटका देखील बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. हा बॉल बघता बघता जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर कॉल येतो आमच्यापर्यंत. हा षटकार आहे. 6 धावा.
चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळून काढला गेलाय आणि त्या दरम्यान झेल घेण्याचा प्रयत्न घसरगुंडी थोडस डाय लगावले त्याने, परंतु हा बॉल बघता बघता एक टप्पा पडला आणि दुसऱ्या टप्प्याला निघून देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. हो या दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर चेंडू मैदानाच्या मध्ये चांगल्या रीतीने खेळून काढला गेला. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये एकच धावाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता. दरम्यान इथं आपण पाहतोय आता कशा रीतीने ही कामगिरी सांभाळली जाणार हे देखील आपल्याला बघायचंय. एका बाजूने डाव सांभाळण्याचं काम करतायत भारत कदम आणि दुसऱ्या बाजूला दिनेश नन्नूबुडके. अजूनही एकही विकेट नाहीये. 58 धावाच्या धावबलकावरती नोंदवल्या जात आहेत. कशा रीतीने कामगिरी केली तर देवगाव 11 या सीझन मध्ये या पर्वामध्ये आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत नाहीये. आपण पाहतोय कशा रीतीने कामगिरी आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. निर्धाव चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल म्हणून एक चौकार जरी आला असला तरी एकेरी धाव आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. आपण पाहतो नक्कीच आपण मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर चांगल्या रीतीने मॅच सुरू होती. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये दिनेश नन्नू बोडके माघारी जातोय, परंतु इथे क्लीन बोल्ड झाला. आपण पाहतोय युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून थेट आनंद घेत आहे दिनेश भाऊ गाडे. आपलं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नक्कीच क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, येलवाडी गावातील असणारं हे व्यक्तिमत्व. दादा तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये आता कितीपत धावा बनवल्या जातील कितपत नाही हे देखील पाहायचं आहे. फर्स्ट इनिंग सुरू आहे. आता पहिल्या डावातील जर शेवटचे 6 बॉल आहे 58 धावा आल्यात. पहिल्याच मॅच मध्ये फक्त आणि फक्त 55 धावा झाल्या होत्या, परंतु तिथे विजय प्राप्त केला. नक्कीच आपण पाहतो देव परिसरातील असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आम्हाला युट्यूब सौजन्य केलंय. भावी नगरसेवक म्हणून तर नक्कीच त्यांची ओळख आम्हाला देखील पाहायला मिळणार आहे. असे असणारे आमचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे यांचं देखील मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलंय. दादांचं असंच कायम प्रेम या क्रिकेट खेळाडूवरती आणि नक्कीच अचानक बॉईज यांच्यावरती राहिलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि इकडनं आपण पाहतोय गोलंदाज तयार झालेत. मंगेश ओहो यावेळेस भारत कदम फटका तर सुंदर आहे. हा बॉल निघालाय सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे. अंपायर कॉल येतोय आमच्यापर्यंत, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आपण पाहतोय पंचा आता थोडस ऑन फील्ड डिसिजन वरती लक्ष द्या, कारण इथे आपल्याकडे आपण पाहतोय इथे आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. इथे देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा आणखीन एक आला तर प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज जे भारत कदमला दिले जाणार आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 70 धावा.
आणि मला वाटतं नक्कीच जरूर आपण पाहतो आम्ही सर या स्पर्धेतील जर 3 धावा कंप्लीट करत असेल भारत कदम तर पहिली अर्धी शतकी कोणाच्या नावावर जाईल तर देवरोड मैदानावरती भावी नगरसेवक चषक 2025 या थरारामध्ये पहिली अर्धशतकी ठोकणारा खेळाडू कोण आहे तर नाव घेतलं जाईल भारत कदम मॅन फ्रॉम देवगाव अर्थातच देव 11 देव टीम. आपण पाहतो मित्रांनो पाहूया अजूनही या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. मंगेश यावेळेस चांगला फटका इथे देखील पाहायला मिळाला. चेंडूने वळण घेतलंय तिकडे मात्र थोडासा डासर भाग आहे आणि बघता वाह काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतायत ना. यंग टॅलेंट आहेत युवा सितारे आहेत हे महत्वाचं असतं. आरसीसी क्रिकेट क्लब मध्ये जर पाहिलं गेलं तर निम्म्याच्या प्लस खेळाडू यंग टॅलेंट दिसत आहेत युवा आहेत त्यांना संधी देऊन खेळण्याचं काम किरण शिंदे आणि टीमनं केलेलं आहे. कॅप्टनचं मनापासून अभिनंदन आहे मनापासून आभार आहे कारण युवा सितारे या टीम मध्ये जास्तीत जास्त दिसत आहेत आम्हाला. 72 झाल्यात. हो यावेळेस इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय उडवला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आणि नक्कीच मी देखील सांगेल एकदा भारत कदम बॅट वरती करा अभिमानाने सांगा की मी भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये फर्स्ट आणि पहिलीच अर्धशतकी ठोकतोय. पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय कंप्लीट करून टाकलीये भारत कदमने आपल्या नावावरती कोरलीये भावी नगरसेवक चषकाची अर्धशतकी पहिली. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत कशा रीतीने आता मात्र तिथे मात्र कमबॅक राहील. 76 आहेत. यावेळेस देखील समोरच्या बाजूस बॉल उडवलाय ओ 1-2 झालं आणि तिथे कॅश ड्रॉप देखील झाला असता परंतु कॅश पकडलाय. विकेट आली आहे भारत कदमची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भारत कदमसाठी ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. थँक्यू. आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला गेलं भारत कदमने त्याचं काम जे होतं ते करून गेलाय तो आता. तरी ते आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि एक बॉल फेस करण्यासाठी खेळण्यासाठी देव परिसरातील सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जर पाहिलं गेलं तर कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धेचं देव परिसरामध्ये आयोजन नियोजन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सौरभजी काळोखे यांचे अत्यंत जीवलग आणि जवळचे गणेश खंडागळे अर्थातच खंडू खंडागळे. शेवटचा बॉल आहे पाहूया. ओ आबा नक्कीच खंडू खंडागळेने चाणक्य रीतीने तिथे खेळून काढला बॉल. फुलटॉस जर मारला असता समोर 6 देखील गेला असा परंतु त्याने आडवा तिडवा खेळला आणि बॉलला सरळ सीमारेषा दाखवली. 4 रन चौकार. थँक्यू डीजे. चला यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय तो तुमच्या भेटीसाठी आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत त्या स्कोर कार्ड वरती आपण पाहणार आहोत 81 धाव्यांचं जे टार्गेट आहे 36 चेंडूमध्ये 81 धावा बनवायच्यात. यानंतर होणारी जी मॅच आहे स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहरोड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. आपण पाहतोय 5 षटकांची जी सामने आपण यानंतर खेळवणार आहोत याची तुम्ही देखील नोंद घ्या. अनेक अनेक या पर्वामध्ये आपण पाहतो नगरसेवक साहेबांचे चेहरे आमच्या समोर दिसून येत आहेत. भावी नगरसेवक चषक 2025 अर्थातच अचानक बॉईज आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची. आमचे संदीप भाऊ परिणवाल देखील पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतो
चला देवी लोंढी थोडीशी घाई करा मित्रांनो, भरपूर वेळ निघून चाललाय आपला. वेळेकडे जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत आपण पाहतो मित्रांनो 2:45 झालेत, कारण आता जास्तीचा वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आमचे स्कोरर मित्र विजयजी साबळे, सातत्याने नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व अमितजी भुजबळ सर, आमचे कॅमेरामॅन किरण सरांचं देखील कौतुक आहे. आमचे मावळ भूषण, आमचे साथी समालोचक सुमितजी सोनवणे सरांचं देखील स्वागत आहे. आपण पाहायला गेलं ना, एखाद्याला तुम्ही रिस्पेक्ट देत असाल ना, त्याने देखील तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं होणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आदर करणं गरजेचं आहे. इकडनं सुरुवात होईल. एका बाजूनं देहू 11 लढणार आहे, तर देहू 11 मध्ये आपण पाहतोय द लेजंड ऑफ एलवाडी आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच हरीश भाऊ आपल्याला पाहायला मिळेल द लेजंड ऑफ एलवाडी. एलवाडी गावातील दत्ताभाऊ गाडे नक्कीच या संघामध्ये नेतृत्व करत असताना वारंवार प्रत्येकाला चुका झाल्या की सुधारणा आणि सुधारणा नक्कीच मला वाटतं स्वराज्य टीमचे कॅप्टन आलेत. 5 षटकांची मॅच आहे आपण पाहतोय. हॅलो, झाली या मॅचला पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय. इकडनं जशी मॅचला सुरुवात होईल, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धावायला लागलाय ना, तसं प्राइज येतंय. ते प्राइज आहे देहूवरनं आपल्या जिवलग मित्रासाठी प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीनं दत्ता गाडे यांच्या 3 विकेटसाठी 1,000 रुपये. पहिला बॉल सुंदररित्या थोडासा आतमध्ये आला आणि नक्कीच दत्ता हो थोडस स्मित हास्य, थोडीशी गोड स्माइल देतायत जरूर. असं वाटलं होतं की काय एसट्यांवरती चेंडू जाऊन आदळलाय, परंतु इथे जर पाहायला गेलं ना मित्रांनो, तर आपण पाहतो कशा रीतीने कामगिरी केली जाईल ना, ते देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय देहू रोड परिसर आहे. इकडनं पाहिले गेले तर विकासनगर असे अनेक अनेक छोटी छोटी वाडी वस्ती जुळून झालेलं हे देवरोड परिसर आहे. आणि देवरोड परिसरामध्ये आपण पाहतोय एक लोणावळा आहे, एक देहू 11 आहे. देहू परिसरामध्ये सातत्याने पाहिले तर आम्ही नक्कीच धनराज पाटील यांना देखील या संघामध्ये पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आरसीसी लोणावळा टीमला आता मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅटनं उत्तर द्यावं लागणार आहे. समोर लेजंड आहे एलवाडी. एलवाडी गावाच्या नावाच्या यादीमध्ये जर कोणाचं नाव आलं ना, तर क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून दत्ता गाडे यांना ओळखलं जातं. नक्कीच आपण पाहतोय मनोज आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. चांगला बॉल, चांगला फटका, हवाई फायर. चेंडू हवेमध्ये राहिला 1-2 आणि कोण आहे तिकडे, तर चेंडू खाली पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय झेल टिपला गेलाय.
ओहो थँक्यू डीजे. आपण पाहतोय ज्यांनी अर्धशतकी ठोकली आहे जरूर. भारत कदम आज स्वतःला सिद्ध करतोय. जिकडे तिकडे चोहीकडे भारत कदम आता सगळीकडे बॅटिंग झाली आहे, फिल्डिंग देखील करतोय. वा भाई वा, काय नक्कीच सुंदर झेल त्याने टिपलाय. आपण पाहतोय टीम थोडीशी टीम मीटिंग करणं बंधनकारक आहे. तुम्ही गोळा व्हा, परंतु नक्कीच वेळ वाचवा देखील चला. चला विनंती आहे, आयोजक कमिटी जो काही निर्णय आहे दुसऱ्या फेरीचा तो आमच्यापर्यंत कळवा. कॅप्टन आले टॉस करण्यासाठी. उमेशजी नायडू सर या. हो या दरम्यान आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळालाय. चेंडू डॉट येताना जो पाहायला मिळेल आपल्याला. आता कशा रीतीने ते कामगिरी केली जाणं हे देखील आपल्याला बघायचंय. आता कामगिरी तर सुंदर रीतीने चालू आहे, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जी कामगिरी केली जाईल ना ती कोणाच्या बाजूने येईल, प्रत्युत्तर कोणाकडनं येईल. चांगला फटका होता. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय किरण शिंदे यांच्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू थोडासा खाली पाहायला मिळाला. मिड विकेट कॉर्नर मध्ये चेंडू गेलाय. दरम्यान तिकडे क्षेत्ररक्षण करत असताना आम्ही पाहतोय क्षेत्ररक्षकाला आम्हाला पाहायला मिळालेत. दिनेश विधाटे यांना मी पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना. परंतु आता कशा रीतीने कामगिरी करणार ना हे देखील पाहायचंय. एका बाजूनं लढत सुरू आहे आणि ती लढत कशा प्रकारे आहे ना हे देखील आम्ही बघतोय मित्रांनो. जीवन देखील तितकंच सुंदर आहे. अनुभवाने नक्कीच प्रत्येक माणूस हा पुढे पुढे जात असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला अनुभव भेटला, तुम्हाला पुढे जात असाल तर तिथे अनुभव भेटणार आहे. टॉस करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय देवगाव परिसरातील असणारं व्यक्तिमत्व आणि शरद भाऊ परणवाल यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय. शरद भाऊ या, आपलं स्वागत आहे. उमेश सर 5 षटकं ना. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी धनराज पाटील आले. तिकडे मात्र कोणताही खेळाडू नाहीये आणि हा बॉल बघता बघता सीमारेषेच्या पार जाईल. चौकार. मित्रांनो लक्षात ठेवा, नक्कीच जी 5 लाखांची स्पर्धा सुरू होती ना किवळे या परिसरामध्ये, तिथेच या रायझिंग क्रिकेट क्लबनं एक आपल्या नावाचा डंक पेटवला होता.
हो, इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळतं. एक खेळाडू नाराज होत आहे, धाव घेण्यासाठी निघाले होते पुढे. आल्या पावलांनी माघारी निघालेत. विकेट आली या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आकाश मैदानाच्या आतमध्ये जो बाद होईल आणि इथे आपण पाहतोय धक्का क्रमांक बसला जाईल, जो आपण पाहतोय तिसरा. पहिल्या षटकामध्ये एक आणि धनराज पाटील आल्यानंतर विकेट नक्कीच कॅच आउट एक झाले आणि धावबाद आत्ताच झाले. नक्कीच 3 फलंदाज बाद जरूर होताना असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. कशा रीतीने ही कामगिरी आहे, कशा रीतीने हे क्रिकेट आहे ना, कधीच सांगता येणार नाही. कोण कोणावरती भाडे पडेल ना, हे कधीच सांगता येणार नाहीये. एखादा नौका खेळाडू येऊन षटकार चौकार ठोकणं म्हणजे क्रिकेट आहे आणि अशा रीतीने हे क्रिकेट नक्कीच जोपासण्याचं काम पूर्ण मावळ तालुका करतंय. अशा मावळकरांचं, मावळ क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. या दरम्यान आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने चेंडू आदळला जातोय. दरम्यान इथे एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड. नक्कीच हा बॉल पाहायला गेलं तर डॉट आलाय आणि चेंडू इथं आपण पाहणार आहोत. 5 धावाच्या धावबलकावरती आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये समोरच्या बाजूस फटका खेळून जो काढला गेलाय, एक सिंगल धाव जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एका सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्डावरती वाढ होती. 6 धावा ज्या धावबलकावरती आहेत, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धनराज पाटील यांची सुंदर गोलंदाजी राहते. नक्कीच आपण पाहतो एका गड्याला बाद करत धावा खर्च करतायत फक्त आणि फक्त. या षटकामध्ये 5 धावा नक्कीच या षटकामध्ये खर्च झाल्यात. पाहूया कोणावरती विश्वास दाखवला जाईल. नक्कीच 2 सख्या बंधूंची जोडी या संघामध्ये आता आम्हाला पाहायला मिळणार आहे. हरीश आणि मनीष नवले या संघामध्ये पाहायला मिळते. परंतु एक आता आमच्या शेजारी बसलेले आहेत बंधुराज, परंतु दुसरे आता इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. पाहूया ऑन स्ट्राईक बॅटर्स तयार आहेत. मंगेश इथे आता षटकार चौकारांची भाषा बोलावी लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. सुनील देवटी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही पाहतोय. कित्येकदा देहू परिसरामध्ये नगरसेवक नावाची भूमिका बजावणारी सुनीलजी देवटे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच एका बाजूनं एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गतवर्षीचं पर्व आठवावं लागेल. सुनील देवटे तुम्हाला देखील एक भेटलेली मॅन ऑफ द मॅच फटकेबाजी झाली आणि आपण पाहतोय. दरम्यान इथे आज संघर्ष करावा लागणार आहे. आरसीसी टीम तुम्हाला लोणावळ्यातून आलात, परिसर खूप मोठा आहे, लांबचा बल्ला आहे. आज आपल्या टीमच्या संघाच्या नावासाठी खेळावा लागणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने फटका जर खेळून काढला गेला. हा बॉल बघता बघता 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पार आलाय. आरसीसी लोणावळा टीमच्या खेळाडूंचा एक दर्जेदार 4 रन चौकार. पुन्हा एकदा मी पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर थोडीशी फटकेबाजी यायला सुरुवात झाली आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय संदीप आहे. नॉन स्ट्राईकिंगला मंगेश. 11 धावा ज्या धावबलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरसीसी लोणावळा बॅटिंग करते. हा चेंडू पाहायला गेला तर थोडासा बॅटच्या नक्कीच स्टिकरवर लागलेला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच एज घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये विकास बुडक्यांना मी पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने कामगिरी करतायत आणि नक्कीच आज देहू 11 टीमचं कौतुक करावं असं वाटतं. पूर्ण 11च्या 11 खेळाडूंकडे टी शर्ट, एक किट, एक स्पिरिट मॅन नक्कीच त्यांच्याकडे आहे. स्पोर्ट मॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. शिस्त, लयबद्धता देव 11चे एक आदर्श संघ जरी म्हटलं ना तरी काही हरकत नसणार आहे. हो, या दरम्यान चांगला फटका पाहायला मिळाला. दरम्यान इथे आपण पाहतोय चेंडू एक सिंगल धाव देऊन जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावबलकावरती वाढ होईल. स्कोर कार्डवरती धावा येत आहेत त्या 13 धावा ज्या धावबलकावरती आतापर्यंत आहेत. अगदी उन्हाचा कडाका, उन्हाचा जळ्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये तापलेल्या आहेत. ऊन तर प्रत्येकालाच लागतंय. ज्याला लागतंय त्यांनी थोडासा निवारा शोधा, सावलीला बसा. ओहो,
भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू होता. नक्कीच बॅकअप पाहायला मिळत नाहीये. विकेट किपरच्या पाठीमागे देखील बॅकअप झाला नाहीये. हा बॉल 0 धावेचा होता, तो 4 धावा देऊन गेलाय. आल्या 4 चौकार. भाईच्या रूपामध्ये मिळालेल्या 4 धावा आहेत. सुंदर गोलंदाजी चालू आहे. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी धावा रोखल्या होत्या. खंडूच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. त्यानंतर बॅकअपला देखील थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि 17 धावा ज्या धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 बॉल मध्ये 64 धाव्यांची गरज आहे. पाहूया इकडनं आपण पाहतोय संदीप कशा रीतीने कामगिरी करणार. या दरम्यान जमिनीला समांतर फटका खेळून काढला गेलाय आणि फटका एका धावेचा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी. खंडागे चेंडू हातामध्ये घेत आहेत, फेकतायत आणि तोपर्यंत आपण पाहतोय इस्टर्नला चेंडू लागला. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संपत सुतार येत आहेत. आडवा बॅटनं फटका तर खेळून काढला गेलाय आणि बघता बघता चेंडू मिड विकेटच्या दिशेमध्ये जातोय. धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा 4 रन चौकार. हीच भाषा बोलावी लागणार आहे आता टीमला एकाच प्रकारची. कारण इथे तुम्ही जर फटकेबाजी केली ना तर त्या फटकेबाजीला तुमचं कुठेतरी मूल्य दिलं जाणार आहे. कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 17 आणि 17 बॉल मध्ये 59 आहेत. बराच मोठा डोंगर पार करायचा आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं गेलं तर चेंडू सुंदररित्या फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतोय डावखुरा हाताचा असणारा बोडकेवाडीला बिलॉंग करणारा देहू 11 संघामध्ये खेळणारा आतिश उर्फ गोंट्या त्या ठिकाणी तैनात आहे. पाहतो कित्येकदा नक्कीच आपल्या नावाचा डंका पेटवलेला खेळाडू आहे. परंतु इथे जर आज पाहायला गेलं मित्रांनो तर कशा रीतीने कामगिरी केली जाणं हे देखील आपल्याला पाहायचंय. लोअर फुलटा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. दरम्यान इथे जर पाहायला गेलं तर चेंडू बॅकअप साठी आलेले क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत, फेकी करतायत. दरम्यान इथे मात्र 2 धावा ज्या खात्यावरती ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने 25 धावा ज्या धावफलकावरती आल्यात. पहिले षटक दत्ता गाडे यांनी टाकलं, त्यामध्ये 1 विकेट आली आणि त्यांनी जर आणखीन 2 विकेट मिळवल्या, षटक टाकलं, विकेट मिळवल्या तर त्यांच्यासाठी देखील प्राइज आहे 1000 रुपयांचं. ओ यावेळेस देखील फटका भन्नाट वेगाने खेळलाय. खंडागळे की विकास. हो दोघांमध्ये तिकडनं एक आवाज आला, तू घेऊ का मी घेऊ, परंतु त्या दोघांचं कॉम्बिनेशन कॉल मिस कॉल होणं गरजेचं होतं आणि बॉल दोघांच्याही मध्ये म्हणजे कशी गत झाली. दोघात तिसरं आता सगळं विसरा अशी गत होऊन झाली. चेंडू खाली आदळला, तिथे मात्र धावा मिळाल्या आणि या धाव्यांच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत तब्बल 26 धावा. आजच्या दिवसभरातील स्कोर पाहिले गेले तर सर्वाधिक उच्च स्तरीय स्कोर म्हणावा लागेल देव 11 टीमचा जो आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यानंतर अजूनही 3 मॅचेस होणं बाकी आहे. कोणी कोणावरती कमी नाहीये, प्रत्येक जण वर चढ आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय. खंडू यांच्या हातामध्ये चेंडू विसावत नाहीये. हा बॉल पाहायला गेलं तर चेंडू डॉट येतोय. परंतु मंगेश असं करून चालणार नाहीये भावा. तुला कुठेतरी आता विजयाच्या दिशेने जायचं असेल तर आता एकच प्रत्युत्तर आहे, एकच उत्तर आहे, एकच आंसर आहे. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का. मैच जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ चौका और छक्का. षटकार चौकारांची आतिषबाजी करायची आहे. 13 बॉल मध्ये 55 धावा. विकास बोडकींची गोलंदाजी लाजवाब आहे. या दरम्यान बॅटवरती चेंडू आला. विकास बोडके यांनी स्वतःला त्या ठिकाणी सांगितलं हो झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय आणि इथे आपण पाहतोय 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल.
धावफलकावरती येत आहेत त्या तब्बल 27 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथं संपलंय. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 54 धावा. पाहूया, ऐकूया थोडस ब्लेसी ऑडिओचा एक दमदार आवाज डीजे मास्टर. थँक्यू डीजे. आपण पाहतो मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचा फिरकीचा महामेरू, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं ना, बोट अगदी रोल करतो आणि भल्या भल्यांना नाचून ठेवतो ना मातीच्या खेळपट्टीवरती, तोच अतिशय गोंट्या. हो, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिकडे क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. धनराज पाटील दूरवर अगदी हळुवार रीतीने येत आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. चौकार, 4 धावा. थँक्यू. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडस अगदी पाहायला गेले तर पुढे सरसावत फटका नक्कीच खेळाडून खेळून काढला मंगेशनं. दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावफलकावरती येत आहेत आतापर्यंत 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आपण पाहतो या दरम्यान चांगला फटका होता. तिथे मात्र अगदी स्लिप साठी नन्नू तयार होता, त्याने झेप मारली होती, परंतु त्याच्या हातामध्ये ती शिकार आली नाही, म्हणजे चेंडू आला नाहीये. कुठेतरी इथे आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होत असताना जे आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा ज्या धावफलकावरती आहेत. या दरम्यान चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका देखील तितका सुंदर, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय आणि इथे मात्र एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय कॅमेरावरती आतिश उर्फ गोंट्याला, ज्याने गतवर्षीचा सीझन गाजवून ठेवलाय. हो, यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. विकास भाऊ बोडके चेंडूला कलेक्ट करतायत. एका सिंगल फेकी देखील करतायत. थोडीशी अस्ताव्यस्त फेकी आम्हाला पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलंय. धावफलकावरती येत आहेत त्या 34 धावा. 5वं षटक जे प्रगतीपथावरती सुरू आहे. आरसीसी लोणावळा टीम कुठेतरी अडचणीत सापडली आता, कारण इकडनं एकाकी सामना खिशामध्ये घालण्याचं काम करतात देहू इलेव्हन. या दरम्यान चांगला फटका होता. दरम्यान इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दरम्यान तिकडे मात्र आपण पाहतोय दिनेश विदाट यांना कामगिरी करत असताना. त्या ठिकाणी आम्ही पाहतोय एक सिंगल देऊन जाईल. एका सिंगलच्या मदतीने 5 षटकं संपली. 30 बॉल मध्ये 35 आल्यात. प्रश्नचिन्ह एकच राहिलंय आता, शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या तब्बल आणि तब्बल आपण पाहतो. नक्कीच इथे पहिली ओव्हर देखील झाली, तदनंतर दुसरी झाली. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 6 चेंडू आणि 46 धावा. आरसीसी लोणावळा बॅटिंग करते. देहू इलेव्हन देहूगाव कुठेतरी बॅटिंग करून आता गोलंदाजी करते आणि वर चढण्याचं काम त्यांचं दिसून येतंय. एखादा उताराला तुम्ही चढत असाल तर ती अवघड जातं. आता त्याचप्रमाणे गत झाली. इथे खूप मोठा डोंगर राहिला आहे, कारण 2 बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये लढा जायचं आहे. 6 बॉल मध्ये 46 थोडीशी अवघड आहे.
हो, जर इथे आपण पाहतो जर आणि तर क्रिकेट खेळामध्ये तर चालत नाही. परंतु जर एखादा खेळाडू इथे कधी केव्हा नौका खेळाडू स्फोटक ठरेल कधी सांगता येणार नाहीये. चेंडू डॉट आलाय. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. वैभव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला वैभव गायकवाड यांचा. चेंडू देखील खेळून काढला गेला एक कव्हर मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. भारत कदम आज स्वतःला सिद्ध करत थोडासा मनामध्ये आनंद असेल कारण ही मॅच तेवढी महत्वाची होती. मोकाशा क्षणाला बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना देखील आपल्या नावाचा डंका चांगलाच ठेवला. 150. नक्कीच आज त्याने वैयक्तिकरित्या 50 धावा करून दाखवल्या मैदानावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मनीष नवले बॅकअप साठी आले. चेंडू अडवला जातोय. एकच धावा आली. आता सामना मात्र एका बाजूने झुकला जातोय आणि झुकला गेलाय. केशामध्ये घालण्याचं काम करतायत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3:44. अवघड आहे आता इथून सामना बनणं अवघड आहे. परंतु मॅच ही ऑन होणार की काय. हो, या दरम्यान इथे जर पाहिलं गेलं आपण पाहतो मित्रांनो यानंतर जे सेकंड राऊंडचे मॅचेस होणार आहेत त्याची तुम्ही नोंद घ्या. काही नियमावली तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. जर चेंडू हरवला तर त्या ठिकाणी तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. चांगला बॉल चांगला फटका पाहायला मिळतो दरम्यानच्या कालावधीमध्ये. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक दत्ता गाडे अर्थातच दत्ता भाऊ येत आहेत त्या ठिकाणी. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अडवला गेलाय आणि इथे मात्र मॅच एका बाजूनं जिंकली जातीये. आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती आतापर्यंत धावा आहेत त्या तब्बल 38 धावा ज्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाल्यात. यावेळेस सूचित करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल आलेला नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही टीमनं एक चांगला संघर्ष दिला. मावळ जे आपल्याला सांगितलेलं आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन हँडशेक इज अ कंपल्सरी. हँडशेक करणं गरजेचं आहे. एक चांगली मैत्रीपूर्ण लढत संपन्न होतीये. अमित दादा तरच देखील आता थोडंसं विराम घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतो आणि एक चांगला विजय प्राप्त करतायत. आपण पाहतोय देहू 11 संघाचं मनापासून कौतुक. तर एक चांगली लढत आणि एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला जी पाहायला मिळाली. नक्कीच भारत कदम प्लेयर ऑफ द मॅच या किताबाने त्याला सन्मानित केलं जाईल. तब्बल कॅश येईल की ऑनलाईन हे तुम्हाला नंतर सांगण्यात येईल. आणि 1001 रुपयांचं प्रकाशजी कटके साहेबांच्या वतीनं त्यांच्यासाठी प्राइज आहे ते देखील दिलं जाणार आहे. आपण जर चर्चा केली ना लोणावळा संघ अगदी या सीझन मध्ये बरेच यंगस्टार घेऊन आलेला आहे. नक्की